ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। वरळीच्या हॉटेल ब्लू सी मध्ये व्यासपीठ सज्ज झालेले आहे। व्यासपीठावर केवळ बाळासाहेबांचा फोटो लावण्यात आलेला आहे। बाळासाहेबांच्या फोटोसह दोन्ही पक्षांची चिन्ह या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। दुपारी 12 वाजता या ठिकाणी पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि याच पत्रकार परिषदेसाठी व्यासपीठ देखील सज्ज झालेले आहे। आपण हे व्यासपीठाची दृश्य पाहू शकतोय। पत्रकार परिषद असं लिहिलेलं आहे, मध्ये बाळासाहेबांचा फोटो लावण्यात आलाय आणि दोन्ही बाजूला पक्षाची चिन्ह लावण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेले आहेत। मनश्री, ज्या ठिकाणी पत्रकार परिषद पार पडणार आहे ते ठिकाण देखील महत्त्वाचं आहे, कारण 2019च्या निवडणुकीआधी याच हॉटेलमधून खरं तर भाजप आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा झालेली होती। आज एक राज्यामध्ये नवी युती पाहायला मिळणार आहे, ती म्हणजे शिवसेना आणि मनसे। त्याची घोषणा देखील याच हॉटेलमधून होतीये, याच व्यासपीठावरून होणार आहे। त्या ठिकाणची दृश्य समोर येत आहेत। बाळासाहेबांचा फोटो मध्ये लावण्यात आलाय, बाजूला दोन पक्षाची चिन्ह आहेत। नक्कीच आपण बघतोय की पत्रकार परिषदेचा बॅनर आता सजलेला आहे। हॉटेल ब्लू सी या ठिकाणी ही पत्रकार परिषद पार पडते आहे आणि जर मी तुम्हाला दिसत असेल आणि माझ्या मागे हे जर बॅनर तुम्हाला दिसत असेल तर लक्षात येईल की पत्रकार परिषद आणि बाळासाहेबांचा फोटो एवढंच या बॅनरचं वैशिष्ट्य आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, दोन्ही पक्षांची चिन्ह, मनसेचं रेल्वे इंजिन आणि दुसरीकडे उभाठांची मशाल, अशी दोन पक्ष चिन्ह या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। बाकी स्टेजवरती खूप मोठं स्टेज नाहीये, खरं तर हे व्यासपीठ काही मोठं नाहीये। केवळ प्रमुख नेत्यांची आसन व्यवस्था, म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एवढ्याच प्रमुख नेत्यांची आसन व्यवस्था। जर तुम्ही स्टेज बघाल तर तुम्हाला कळेल की अतिशय छोटं आणि मर्यादित स्वरूपाचं हे स्टेज बांधण्यात आलेलं आहे आणि एकच बॅनर या पाठीमागे आहे। एकंदरीतच बाळासाहेबांची शिवसेना या नावाने ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी बंड करून त्यानंतर एक वेगळा गट स्थापन केला आणि शिवसेनेचे दोन तुकडे झाले, यानंतर बाळासाहेबांवरती वारंवार मुक्त सांगितला गेलेला होता शिंदेच्या शिवसेनेकडनं। मात्र बाळासाहेबांचाच फोटो या बॅनरवरती आपल्याला बघायला मिळतो आहे आणि म्हणूनच या बॅनरवरती अगदी ठसठशीतपणे आपल्याला केवळ आणि केवळ फक्त बाळासाहेबांचा फोटो बघायला मिळतोय आणि त्याच्यानंतर दोन पक्षांची पक्षचिन्ह ही अशा पद्धतीने बघायला मिळतात आणि थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद सुरू होईल। आणि ज्या पद्धतीने संजय राऊतांनी यापूर्वी सुद्धा वारंवार सांगितलेलं आहे की आपण पोस्टर सुद्धा बघितलेलं आहे आणि पोस्टरवरनं वारंवार हे सांगण्यात येत आहे की बाळासाहेब आणि दोन्ही पक्षांची चिन्ह ही फक्त या स्टेजवरच्या अवतीभोवती असतील। मनसे, या ठिकाणी व्यासपीठावर केवळ राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेच बसणार आहेत की इतरही नेते देखील त्या ठिकाणी उपस्थित असतील? तेच मी सांगते आहे की माझ्या माठीमागे हे जे स्टेज बांधण्यात आलेलं आहे, हे परत एकदा आपण हे स्टेज आपण दाखवूयात। आणि ज्या ठिकाणी ही आसन व्यवस्था आपण बघतो आहोत, केवळ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापुरतीच मर्यादित अशी ही आसन व्यवस्था असेल, कारण अतिशय मर्यादित स्वरूपाचं अत्यंत छोटं स्टेज हे या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेच जण या ठिकाणी बसू शकतील, एवढीच मर्यादित स्वरूपाची आसन व्यवस्था या ठिकाणी बांधण्यात येईल। नक्कीच मनश्री, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर दुपारी 12 वाजता याच ठिकाणी ही पत्रकार परिषद पार पडणार आहे। वरळीच्या हॉटेल ब्लू सी मध्ये व्यासपीठ सज्ज झालेलं आहे। दुपारी 12 वाजता याच व्यासपीठावरून ठाकरे बंधू युतीची घोषणा करतील। ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे। आज ज्या युतीची प्रतीक्षा केली जात होती ती युतीची घोषणा आज अधिकृतपणे केली जाणार आहे। वरळीच्या हॉटेल ब्लू सी मधून ही घोषणा केली जाणार आहे। 12 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय, एक बॅनर लावण्यात आले आहे। बॅनरवर मध्ये बाळासाहेबांचा फोटो आहे आणि बाजूला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचं चिन्ह लावण्यात आलेलं आहे।